आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। तलोजा परिसरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शाळांविरुद्ध समाजसेवकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नव्हती। या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पांचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष कासमभाई मुलाडी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती। या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली आहे। प्रशासनाची तातडीची बैठक आणि लेखी आश्वासन। उपोषणाच्या घोषणेनंतर पनवेल महानगरपालिका आणि पनवेल पोलीस स्टेशनच्या वतीने तातडीने हालचाली करण्यात आल्या। प्रशासनाने कासमभाई मुलाणी यांना बैठकीसाठी पाचारण केले। या बैठकीत झालेल्या चर्चेअंती प्रशासनाने एक लेखी निवेदन दिले आहे, ज्यामध्ये पुढील एका आठवड्याच्या आत संबंधित बेकायदेशीर शाळेवर बंदी घालण्याची आणि कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे। प्रशासनाच्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे आणि लेखी आश्वासनानंतर कासमभाई मुलाणी यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। उपोषण मागे घेताना कासमभाई मुलाणी यांनी भावना व्यक्त केल्या की हा सत्याचा विजय असून बेकायदेशीर कामे करणाऱ्यांसाठी हा मोठा धडा आहे। त्यांनी यावेळी सहकार्य केल्याबद्दल प्रशासनाचेही आभार मानले। यावेळी कासमभाई मुलाणी प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमिर खान अध्यक्ष रायगड जिल्हा शिक्षण विभाग, अर्शिया खान जनरल सेक्रेटरी शिक्षण विभाग रायगड, मोहसिन पटेल उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक सेल यांची उपस्थिती होती। या कारवाईच्या अनुषंगाने कासमभाई मुलाणी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परिसरातील पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य धोक्यात न घालता शाळा अधिकृत आहे की नाही याची शहानिशा करावी आणि केवळ मान्यताप्राप्त व अधिकृत शाळांमध्येच आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलाणी तसेच पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था तलोजा फेज 1 आणि फेज 2 विभागामध्ये ज्या शाळा चालतात त्या बेकायदेशीरपणे या महानगरपालिका पंचायत समिती पनवेल यांनी या जवळजवळ 4-5 वर्षापासून या बेकायदेशीर घोषित केलेल्या आहेत। परंतु त्या बेकायदेशीर घोषित केलेल्या शाळा या राजरोसपणे आजही त्या ठिकाणी चालू आहेत आणि प्रशासन पनवेल महानगरपालिका असेल, पंचायत समिती, शिक्षण विभाग फक्त कागदी घोडे नाचवण्यापर्यंतच काम करत असतात। या शाळा या प्रशासनाला, पोलिसांना, शिक्षण विभागाला, महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारे घाबरत नाहीत। ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात। याकरता आमच्याकडे पालक वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल यांनी अनेक तक्रारी दाखल केलेल्या होत्या की या शाळा बेकायदेशीर आहेत। या शाळेवरती शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिका यांनी तलोजा पोलीस स्टेशन येथे सप्टेंबर महिन्यामध्ये FIR दाखल केलेला होता, फौजदारी गुन्हे दाखल केलेला आहे। असे असताना या शाळा राजरोसपणे चालत आहे। या विरोधात शिक्षण विभागाकडे आम्ही वारंवार निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर ते फक्त या ठिकाणी कागदे घोडे नाचवत होते। प्रत्येक वेळेला आम्हाला लेखी पत्र देत होते की कारवाई करण्यात येणार आहे, बंद करण्यात येणार आहे। त्यावेळेला आम्ही त्या गेल्या 10 तारखेला उपोषण आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिक्षण विभाग, गट शिक्षण अधिकारी सतपाल साहू यांनी या ज्या बेकायदेशीर शाळा आहेत या त्यांनीच घोषित केलेल्या आहेत। या शाळेसमोर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अनधिकृत आहे त्याचा बोर्ड त्या ठिकाणी नामफलक लावले। परंतु शिक्षण विभागाचे अधिकारी त्या ठिकाणाहून जाताच या मुजूर शिक्षण विभागाच्या संस्थाचालकांनी त्या ठिकाणचे बोर्ड हे बेकायदेशीरपणे हटवलेले आहेत। म्हणजे ते कोणालाही घाबरण्यास तयार नाहीत। याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आम्ही त्या ठिकाणी शिक्षण विभाग असेल, महानगरपालिका असेल यांना अल्टिमेटम दिलं होतं की आपण येत्या 7 तारखेपर्यंत या शाळा जर बंद केल्या नाहीत, कारण त्या तुम्ही स्वतः घोषित केलेल्या आहेत, जर बंद नाही झाल्या तर आम्हाला नाविलाज असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करावं लागेल असं आम्ही अल्टिमेटम दिलं होतं। याची दखल काल या पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश कुमार वैजनाथ मेघमाळे यांनी आज अधिकृत लेखी पत्र पाठवलं की आज आपण चर्चेसाठी सकाळी या 12:30 वाजता आमच्या कार्यालयात या आणि आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली। त्यावेळेला सन्माननीय अतिरिक्त आयुक्तांनी
सर्व विषयावर समाधानच चर्चा केलेली आहे आणि आज त्यांनी स्पष्टपणे शिक्षण अधिकारी चव्हाण साहेबांना आदेश दिलेले आहेत की या 5 शाळा ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत या तात्काळ बंद करण्याचे आदेश काढा, त्यांचे पाण्याचं कनेक्शन बंद करा, लाईटचं कनेक्शन बंद करा, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या बेकायदेशीर शाळा चालल्या नाही पाहिजेत. कारण जर ऍडमिशन प्रक्रिया राबवली गेली तर या ठिकाणी पालकांचं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि प्रशासनाची जरब ही कोणत्याही प्रकारची राहिलेली नाही हे दाखवून देण्याकरता त्यांना कडक त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिलेले आहेत. आम्ही त्यांना पुन्हा एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणच्या ज्या शाळा आहेत या रेसिडेन्शियल एरियामध्ये चालतात. ते स्ट्रक्चर एक 15 वर्षाचं जुनं आहे. जर उद्या काही अपघात घडला, जर त्या ठिकाणी काही झालं दुर्दैवाने, तर याची संपूर्ण जबाबदारी आम्ही या अगोदर म्हटलेलं होतं की बीडीओ समीर वाटारकर साहेबांची असेल, गट शिक्षण अधिकारी सतपाल साहूंची असेल. त्याचबरोबर आज आम्ही स्पष्टपणे या माध्यमातून सांगू इच्छितो की अतिरिक्त आयुक्त मेघबारे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या बेकायदेशीर शाळा त्यांनी एकतर मान्यता प्राप्त करून घ्याव्यात, अन्यथा त्या तात्काळ बंद कराव्यात. जोपर्यंत त्याला शासनाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत या शाळा चालू देणार नाही असं स्पष्टपणे आम्हाला आज आश्वासन दिल्यामुळे आमचं आज दिनांक 7/4/26 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पनवेल या ठिकाणी होणारं उपोषण आंदोलन आम्ही येत्या 7 दिवसाकरता तात्पुरतं स्थगित करीत आहोत. परंतु प्रशासनाने याची जर दखल घेतली नाही, यानंतर कोणत्याही प्रकारची चर्चा, कोणत्याही प्रकारची बैठक आम्ही त्या ठिकाणी करणार नाही असे आज आम्ही अतिरिक्त साहेबांना प्रशासनाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.